नमस्ते, मी अनंत कौसाड. आजच्या लेक्चर मध्ये सर जी आपण इथिलीन ग्लायकॉल प्रिपेअर करणार आहोत. ओके, इथिलीन ग्लायकॉल, ओके, ऑल्सो कॉल्ड एज कूलंट. ओके, व्हॉट इज कूलंट सर? बघा, कूलंट सर असे केमिकल सबस्टन्स असतं की ते आपलं जे मशीनचं इंजन असतं का त्याला हीट कमी करण्याचं और त्याला गार करण्याचं काम सर किंवा कूल करण्याचं काम कोण करतं? आपलं कूलंट करतो. ओके, आणि सर या इथिलीन ग्लायकॉल पासून सर जे आपलं कूलंट तयार केलं जातं. गड जरी आपल्या घरी जर कोणतं जर वाहन असन तर त्यामध्ये सर कूलंट टाकलं जातं, कारण की सर ती मशीन ओके, त्या मशीन किंवा ती वाहन आहे, ओके, त्या वाहनचं इंजन जे एका सर्टेन टेम्परेचर पर्यंतच गरम व्हावं, त्याच्यापेक्षा जास्त गरम होऊ नये म्हणून सर त्या इंजन मध्ये सर जी हे कूलंट टाकलं पाहिजे. ओके, किंवा टाकलं जाते. सर सर कूलंट काय करतं? बघा, आपलं जे वाहन असतो की एक्झाम्पल ट्रॅक्टर वगैरे वगैरे, ओके, सर त्याला गरम होऊ देत नाही. ओके, त्या इंजनला गरम होऊ देत नाही. ओके, सर हे मेन फंक्शन सर आपल्या कूलंटचा असतो. ओके, सर हे इंजनला कोणत्याही प्रकार हीट होऊ देत नाही किंवा इंजनला कोणत्याही प्रकारचा बुखार चढू देत नाही. ओके, येस ऑर नो? येस इज कॉल्ड कूलंट. ओके, आजच्या लेक्चर मध्ये सर जे आपण हेच कूलंट कशा प्रकारे लॅबोरेटरी मध्ये तयार केलं जातं सर हे बघणार आहोत. ओके, इथिलीन ग्लायकॉल सर सायंटिफिक नेम असतं. सर काय असतं कूलंटचं नेम? कूलंट सायंटिफिक नेम सर इथिलीन ग्लायकॉल हे असतं. येस ऑर नो? येस सर. तर सर याचं नाव काय सर? याचं नाव सर एका प्रकारचं काय सर केमिकल आहे. ओके, हायड्रोकार्बन. ओके, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. ओके, डबल बॉन्ड इज अ प्रेझेंट सर. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. ओके, इज अ इथिलीन. सर काय नाव होतं? इथिलीन. ओके, तर या केमिकल पासून सर आपलं हे केमिकल तयार करायचं. ओके, रिपीट मी, इथिलीन पासून सर आपलं काय तयार करायचं? इथिलीन ग्लायकॉल तयार करायचे. सर काय करायचं? आपला इथिलीन पासून सर जे आपला इथिलीन ग्लायकॉल तयार करायचे, ऑल्सो कॉल्ड कूलंट. येस ऑर नो? यस सर. तर बघा, इथिलीन प्लस इज अ नेम ऑफ सिल्वर ऑक्साइड. रिपीट मी, द नेम ऑफ सिल्वर ऑक्साइड इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. The presence of oxygen, okay, or oxygen. Clear na? Clear sir. Give rise to ethylene oxide. Repeat me. Give rise to ethylene oxide plus water in the presence of H plus water in the presence of H plus give rise to ethylene glycol. सर जी, तर या रिएक्शन सर आपलं इथिलीन ग्लायकॉल और कूलंट तयार केलं जातं. सर जी, सर्वात पहिल्यांदा सर या रिएक्शन मध्ये आपल्या इथिलीन या केमिकलची और हायड्रोकार्बनची ओके गरज पडणार आहे. ओके, येस ऑर नो? सर इज हायड्रोकार्बन. सर कोणता हायड्रोकार्बन? ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन कंपाऊंड. ओके, ॲलिफॅटिक मध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड, कारण की डबल बॉन्ड इज अ प्रेझेंट. ओके, कार्बन कार्बन सर डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून सर कोणतं हायड्रोकार्बन? ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन मध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. क्लिअर ना? क्लिअर सर. ओके, तर इथिलीन प्लस काय सर? सिल्वर ऑक्साइड. ओके, इज केमिकल. ओके, येस ऑर नो? सर इज अ रिएक्टंट. ओके, ओके सर, इन द प्रेझेन्स ऑफ रिएजेंट सर O2 the oxygen. Okay, give rise to ethylene oxide. Okay, plus water in the presence of H plus give rise to हमारा प्यारा coolant. Okay, is also called as coolant. Okay, the chemical name of ethylene glycol. छापो दिमाग में इतना.